नमस्कार मित्रांनो, आपल्याला हे चांगलंच माहीत आहे की आवर्त सारणीतील बहुतेक मूलद्रव्ये ही धातू गुणधर्म दाखवतात. मग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आवर्त सारणीत मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्मांमध्ये दिसणारे कोणते आवर्ती कल आहेत. म्हणजेच आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना किंवा वरून खाली जाताना धातूंचे गुणधर्म कसे बदलतात हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की धातू गुणधर्म म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की धातू हे असे मूलद्रव्य असतात जे सहजपणे आपला बाह्यतम इलेक्ट्रॉन गमावतात. उदाहरणार्थ सोडियम हे एक अतिशय चांगले धातू मूलद्रव्य आहे. त्याच्या संयोजा कवचात एक इलेक्ट्रॉन असते आणि सोडियम रासायनिक अभिक्रियेमध्ये तो इलेक्ट्रॉन सहजपणे गमावतो. कारण असं केल्याने हा सोडियम त्याच्या अगदी जवळचा निष्क्रिय वायू म्हणजे निऑनसारखे अष्टक पूर्ण करू शकतो. त्यामुळे तो अधिक स्थिर होतो. म्हणूनच धातूंना त्याचे संयोजा इलेक्ट्रॉन गमावून अधिक स्थिर होणे आवडते. जर एखादे मूलद्रव्य सहजपणे आपला बाह्यतम इलेक्ट्रॉन गमावू शकत असेल तर त्याचे धातू गुणधर्म अधिक असतात. तर दुसरीकडे जर एखाद्या मूलद्रव्याला आपला बाह्यतम इलेक्ट्रॉन गमावण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागले तर त्याचे धातू गुणधर्म कमी असतात. मग हाच तो कल आहे जो आपण या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. पण सुरुवात करण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या एखाद्या इलेक्ट्रॉनला गमावणे सोपे किंवा कठीण बनवतात. आपल्याला आठवत असेल की इलेक्ट्रॉन त्यांच्या स्थानावर धरून ठेवले जातात कारण केंद्रक त्यांना आकर्षित करीत असते. पहा, केंद्रकात धनप्रभार असलेले प्रोटॉन्स असतात आणि ते ऋणप्रभार असलेल्या इलेक्ट्रॉन्सला आकर्षित करतात. आपल्याला माहित आहे की विरुद्ध प्रभार एकमेकांना आकर्षित करतात. म्हणूनच या आकर्षण बलामुळे इलेक्ट्रॉन त्यांच्या जागेवर धरून ठेवले जातात. जर हे आकर्षण जास्त असेल तर इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होईल, पण जर हे आकर्षण कमी असेल तर इलेक्ट्रॉन गमावणे हे सोपे होईल आणि ते मूलद्रव्य अधिक चांगले धातू ठरेल. तर मग हे आकर्षण बल कशावर अवलंबून असते? बघा, इलेक्ट्रॉनवरचे हे आकर्षण बल दोन घटकांवर अवलंबून असते. पहिले म्हणजे परिणामी केंद्रकीय प्रभार आणि दुसरे बाह्यतम इलेक्ट्रॉनचे केंद्रकापासूनचे अंतर. मग आपण आता या प्रत्येक घटकांना थोडक्यात समजून घेऊया. तर पहिले आहे परिणामी केंद्रकीय प्रभार. याचा अर्थ असा की प्रत्यक्षात किती प्रोटॉन्स या बाह्यतम इलेक्ट्रॉनला आकर्षित करत आहेत. जर आकर्षित करणाऱ्या प्रोटॉन्सची संख्या जास्त असेल तर आकर्षण बल जास्त असेल आणि जर आकर्षित करणाऱ्या प्रोटॉन्सची संख्या कमी असेल तर आकर्षण बल कमी असेल. उदाहरणार्थ, जर एका चुंबकाने लोखंडी खिळा आकर्षित केला तर त्या ठिकाणी आकर्षण बल कमी असेल, पण तोच खिळा जर दोन चुंबकांनी आकर्षित केला तर त्या ठिकाणी आकर्षण बल हे जास्त असेल. बरोबर ना? तर हा परिणामी शब्द म्हणजे काय हे समजून घेऊया. बघा, मी या ठिकाणी हा संयोजक इलेक्ट्रॉन इथे दाखवला आहे. आता कल्पना करा की हे इलेक्ट्रॉन्स इथल्या प्रोटॉन्सकडून ओढले जात आहेत. मग सोडियम अणूच्या केंद्रकात 11 प्रोटॉन असतात, त्यामुळे हे आकर्षण 11 प्रोटॉनकडून येते. पण इतकेच नाही, या ठिकाणी मध्ये काही इलेक्ट्रॉन असतात आणि हे इलेक्ट्रॉन त्या बाह्यतम इलेक्ट्रॉनवर प्रतिकर्षण बल लावत असतात. हे इलेक्ट्रॉन ऋणात्मक असल्याने त्यांच्यात प्रतिकर्षण होते. तर आतमध्ये 10 इलेक्ट्रॉन असल्याने ते संयोजा इलेक्ट्रॉनवर बाहेरच्या दिशेने प्रतिकर्षण बल लावत असतात. म्हणून हा संयोजा इलेक्ट्रॉन 10 इलेक्ट्रॉनकडून प्रतिकर्षण बल अनुभवतो. त्याच वेळी तो 11 प्रोटॉन्सकडून आकर्षित केला जातो. तर असं आपण म्हणू शकतो की प्रत्यक्षात हा इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो, म्हणजेच आत ओढला जातो. बरोबर ना? तर मग 11 वजा 10 बरोबर 1 म्हणजे हा इलेक्ट्रॉन एका प्रोटॉनकडून ओढला जातो असं आपण म्हणू शकतो. हाच त्या इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार असतो. या इलेक्ट्रॉनवर जो परिणामी केंद्रकीय प्रभार असतो तो खऱ्या अर्थाने थोडा गुंतागुंतीचा आहे आणि त्याचे नेमके मोजमाप पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. पण या व्हिडिओसाठी इतके समजणे पुरेसे आहे. आता पुढचा घटक तो म्हणजे बाह्यतम इलेक्ट्रॉनचे केंद्रकापासूनचे अंतर. या गोष्टीबद्दल बोलूया. जर इलेक्ट्रॉन केंद्रकाजवळ असेल तर त्याच्यावर प्रयुक्त होणारे आकर्षण बल जास्त असेल, पण जर इलेक्ट्रॉन थोडा लांब असेल तर त्याच्यावरचे आकर्षण बल थोडे कमी होईल. उदाहरणार्थ, जर मी ह्या लोखंडी खिळ्याला थोडे लांब नेले तर त्यावरचे चुंबकाचे आकर्षण बल कमी होते. बरोबर ना? म्हणून इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारे आकर्षण ते इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रकापासून किती अंतरावर आहे यावर अवलंबून असते. हे अंतर बहुतेक वेळा ते इलेक्ट्रॉन कोणत्या कवचात आहे यावर अवलंबून असते. साधारणपणे जर इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचात असेल तर ते केंद्रकापासून लांब असते. सध्या हा इलेक्ट्रॉन 3ऱ्या कवचात आहे. जर तो 5व्या कवचात असता तर तो अजून लांब असता. आता पाहूया की धातू गुणधर्म आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कसे बदलतात. तर या गुणधर्मावर दोन घटकांचा परिणाम होतो, ते म्हणजे
परिणामी केंद्रकीय प्रभार आणि बाह्यतम इलेक्ट्रॉनचे केंद्रकापासूनचे अंतर. आता आपण या आवर्त सारणीमधील दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्यांकडे पाहूया. बघा, ही सर्व मूलद्रव्ये मी एका ठिकाणी आणतो. यामध्ये आपण निऑन बद्दल बोलणार नाही, कारण ते एक निष्क्रिय वायू आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉन गमावण्याचा प्रश्नच येत नाही. मग आपण त्याला खोडून टाकूया. चला आता पाहूया की परिणामी केंद्रकीय प्रभार या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना कसा बदलतो. सुरुवात करूया लिथियम पासून. बघा, लिथियमचा अणुक्रमांक आहे 3, म्हणजे त्याच्या केंद्रकात 3 प्रोटॉन्स आहेत आणि केंद्रकाबाहेर 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता त्याच्या संयोजा इलेक्ट्रॉनवर लक्ष केंद्रित करूया. हा इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो, पण याच वेळी मध्ये असलेल्या 2 इलेक्ट्रॉनकडून त्याचे प्रतिकर्षण होते, कारण समान प्रभारांमध्ये परस्पर प्रतिकर्षण होते हे आपल्याला माहित आहे. म्हणून हा इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉनकडून ओढला जातो आणि 2 इलेक्ट्रॉनकडून प्रतिकर्षित केला जातो. म्हणजेच परिणामी तो 3 - 2 बरोबर 1 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो. म्हणून लिथियमसाठी परिणामी केंद्रकीय प्रभार बरोबर 1. आता बेरिलियम बद्दल बोलूया. त्याचा अणुक्रमांक आहे 4, म्हणजेच 4 प्रोटॉन्स आणि केंद्रकाभोवती 4 इलेक्ट्रॉन. तर मग याचा संयोजा इलेक्ट्रॉन 4 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो आणि त्याच वेळी आतल्या 2 इलेक्ट्रॉनकडून प्रतिकर्षित केला जातो. आणखी एक इलेक्ट्रॉन त्याच म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये असल्यामुळे तो सुद्धा त्याला प्रतिकर्षित करतो, पण एकाच कवचातील इलेक्ट्रॉन फारसे एकमेकांना प्रतिकर्षित करत नाहीत. सामान्यतः आपण त्यांच्याकडून आलेले प्रतिकर्षण दुर्लक्षित करतो. मग या ठिकाणी 4 - 2 बरोबर 2. तर बेरिलियमच्या बाह्यतम इलेक्ट्रॉनवर परिणामी केंद्रकीय प्रभार होतो 2. आता आपण बोरॉन बद्दल बघूया. तर बघा, या 2 मूलद्रव्यांवरून परिणामी केंद्रकीय प्रभार कसा मोजला जातो हे तुम्हाला समजलं असेलच. त्यामुळे बोरॉनवरचा केंद्रकीय प्रभार तुम्ही स्वतःहून काढून बघा. व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि प्रयत्न करा. तर बघा, तुम्ही याबाबत प्रयत्न केलाच असेल तर आपण पाहूया. बोरॉनचा अणुक्रमांक 5 आहे, म्हणजे 5 प्रोटॉन्स आणि त्याच्या केंद्रकाभोवती 5 इलेक्ट्रॉन असतात. मग याचा संयोजा इलेक्ट्रॉन 5 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो आणि 2 आतल्या इलेक्ट्रॉनकडून प्रतिकर्षित केला जातो. त्यानंतर बाह्यतम कवचातील इतर 2 इलेक्ट्रॉनकडून थोडे प्रतिकर्षण होते, पण आपण ते दुर्लक्षित करू. म्हणजेच 5 - 2 बरोबर 3. तर बोरॉनच्या बाह्यतम इलेक्ट्रॉनवरचा परिणामी केंद्रकीय प्रभार होतो 3. मग आपल्याला समजते की आवर्त सारणीमध्ये आपण डावीकडून उजवीकडे जातो तर परिणामी केंद्रकीय प्रभार हा वाढत जातो. याचा अर्थ असा की जसे आपण पुढे जातो तसे संयोजा इलेक्ट्रॉनवर लागणारे आकर्षण बल वाढत जाते. म्हणून इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होत जाते आणि त्यामुळे मूलद्रव्याचे धातू गुणधर्म कमी होत जातात. आता आपण बाह्यतम इलेक्ट्रॉनचे केंद्रकापासूनच्या अंतराच्या प्रभावाबद्दल बोलूया. अणूचे आकारमान या व्हिडिओमध्ये आपण आधीच पाहिले आहे की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होते, म्हणजेच अणूचे आकारमान कमी होत जाते. हे सुद्धा याच कारणामुळे घडते की परिणामी केंद्रकीय प्रभार वाढतो आणि त्यामुळे कवचाला अधिक जवळ आकर्षित केले जाते. आता जर केंद्रक आणि संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर कमी होत असेल तर त्यांच्यामधील आकर्षण बल जास्त होत आहे असे म्हणता येईल, आणि जर आकर्षण बल जास्त झाले तर संयोजा इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होत जाते. म्हणून धातू गुणधर्म कमी होतात. तर आपण पाहतो की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना संयोजा इलेक्ट्रॉन व केंद्रक यांच्यातील अंतर कमी होत जाते आणि त्यामुळे धातू गुणधर्म सुद्धा कमी होत जातात. म्हणून या दोन्ही घटकांमुळे आपण ठामपणे म्हणू शकतो की जसे जसे आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तसे तसे धातू गुणधर्म कमी होत जातात. मग यानंतर आपण पाहूया जेव्हा आपण एका गणात वरून खाली जातो तेव्हा काय होते. इथे मी गण क्रमांक 1 मधील मूलद्रव्ये दाखवली आहेत. तर या ठिकाणी बघा, मी हायड्रोजन दाखवलेले नाही, कारण तांत्रिकदृष्ट्या हायड्रोजन गण 1 मध्ये येत नाही. आपण हे आधुनिक आवर्त सारणीच्या व्हिडिओमध्ये आधीच बोललो आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ पहा, तुम्हाला याबद्दलची कल्पना येऊन जाईल. आता पाहूया की गणात वरून खाली जाताना केंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यामधील अंतर कसे बदलते. परिणामी केंद्रकीय प्रभाराबद्दल आपण यानंतर बोलूया. तर बघा, मी इथे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या पहिल्या गणातील 3 मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संरचना काढली आहे. त्याच प्रकारे अणूचे आकारमान या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आले असेल की गणात खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. मग इथे तुम्ही पाहू शकता की गणात वरून खाली जाताना संयोजा इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्यात नवीन कवच जोडले जात आहेत. त्यामुळे त्यांच्यातील अणूचे आकारमान म्हणजेच केंद्रक व संयोजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढत जाते आणि त्यामुळे संयोजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारे आकर्षण बल कमी होते.
आपण हे चुंबकाच्या मदतीने पाहिले होते. जर दोन चुंबक व खिळा दूर जात असतील तर त्यांच्यातील आकर्षण बल कमी होते. त्यामुळे तेच इथेही होते. त्यामुळे पोटॅशियमसाठी इलेक्ट्रॉन देणं सोडियम आणि लिथियमपेक्षा खूप सोपे होईल. त्यामुळे जसे आपण गणात वरून खाली जातो तसे संयुजा इलेक्ट्रॉन गमावणे सोपे होते, म्हणून धातू गुणधर्म वाढत जातो. त्यामुळे सारांशरूपी आपण म्हणू शकतो की जसे आपण गणामध्ये वरून खाली जातो तसे संयुजा इलेक्ट्रॉन आणि केंद्रक यांच्यामधील अंतर वाढते आणि त्यामुळे धातू गुणधर्म वाढतात. त्यानंतर आता आपण गणामध्ये वरून खाली जाताना परिणामी केंद्रकीय प्रभारावर काय परिणाम होतो ते पाहूया. या ठिकाणी बघा, लिथियमचा अणुक्रमांक 3 आहे, म्हणजे त्याच्याकडे 3 प्रोटॉन आहेत. मग लिथियमचा संयुजा इलेक्ट्रॉन 3 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो, पण त्याच वेळी तो संयुजा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉनकडून प्रतिकर्षित केला जातो. म्हणजेच 3 प्रोटॉन आकर्षित करत आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन प्रतिकर्षित करत आहेत. तर 3 + 2 = 1. म्हणजेच लिथियमच्या संयुजा इलेक्ट्रॉनवर परिणामी केंद्रकीय प्रभार होतो 1. त्यानंतर आता आपण सोडियम बद्दल बोलूया. सोडियमचा अणुक्रमांक 11 आहे, म्हणजे त्याच्याकडे 11 प्रोटॉन्स आहेत. तर मग सोडियमचा संयुजा इलेक्ट्रॉन 11 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो, पण त्याच वेळी आतील 10 इलेक्ट्रॉनकडून तो प्रतिकर्षित केला जातो. म्हणजे 11 + 10 = 1. तर परिणामी हा इलेक्ट्रॉन सुद्धा 1 प्रोटॉनकडून आकर्षित केला जातो. त्यामुळे त्यावरचा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा 1 इतका होतो. त्याचप्रमाणे जर आपण पोटॅशियमकडे पाहिले तर त्याचा अणुक्रमांक 19 आहे, म्हणजेच त्याच्याकडे 19 प्रोटॉन आहेत. त्यामुळे पोटॅशियमचा संयुजा इलेक्ट्रॉन 19 प्रोटॉनकडून आकर्षित केला जाईल, पण त्याच वेळी आतमधील असलेल्या 18 इलेक्ट्रॉनकडून तो प्रतिकर्षित केला जाईल. म्हणजेच 19 प्रोटॉन त्याला आकर्षित करतील तर 18 इलेक्ट्रॉन त्याला प्रतिकर्षित करतील. म्हणजेच 19 + 18 = 1. म्हणजे पोटॅशियमच्या संयुजा इलेक्ट्रॉनसाठी परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा होतो 1. आता जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर इथे परिणामी केंद्रकीय प्रभार गणात खाली जाताना तसाच राहतो. म्हणून असं वाटू शकते की धातू गुणधर्म बदलू नयेत, पण ते खरे नाही. कारण परिणामी केंद्रकीय प्रभार मोजणे इतके सोपे नाही आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये ते कसे मोजायचे हे पाहणारच आहोत. पण या वेळेसाठी मी या मूलद्रव्यांचे परिणामी केंद्रकीय प्रभार हे विकिपीडियावर शोधले आणि ते अशा प्रकारे आढळून आले. मग यावरून आपल्याला असं समजते की गणात खाली जाताना परिणामी केंद्रकीय प्रभार खरं तर वाढतो. मग आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ पोटॅशियमचा संयुजा इलेक्ट्रॉन जास्त परिणामी केंद्रकीय प्रभार अनुभवतो, म्हणजेच त्याच्यावर जास्त आकर्षण बल आहे. याचा अर्थ असा होतो की त्याला इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होईल. त्यामुळे पोटॅशियमचे धातू गुणधर्म सोडियमपेक्षा या लिथियमपेक्षा कमी असावे, म्हणजेच धातू गुणधर्म कमी व्हायला हवेत. मग या ठिकाणी अडचण आहे, धातू गुणधर्म कमी व्हावे की वाढावे? खरं पाहिलं तर गणात खाली जाताना परिणामी केंद्रकीय प्रभारात होणारा बदल हा खूपच कमी असतो. म्हणून यामुळे धातू गुणधर्मात होणारी घट फारशी मोठी नसते. कारण गणामध्ये खाली जाताना बाह्यतम इलेक्ट्रॉनचे अंतर केंद्रकापासून वाढत जाते आणि त्यामुळे धातू गुणधर्मात वाढ जास्त होते. मग तुम्ही पाहू शकता की एकूणच विचार केला तर गणामध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातात. मग आता आपण या व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण धातू गुणधर्माचा आवर्ती कल याबद्दल बोललो. मूलद्रव्याचे धातू गुणधर्म हे त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन गमावण्याच्या क्षमतेवरून मोजता येतात. आता हे 2 घटकांवर अवलंबून असते. पहिलं म्हणजे परिणामी केंद्रकीय प्रभार, दुसरे बाह्यतम इलेक्ट्रॉनचे केंद्रकापासूनचे अंतर. मग यावरून आपल्याला समजले की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना परिणामी केंद्रकीय प्रभार वाढतो. याचा अर्थ संयुजा इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होते, त्याचबरोबर अंतर सुद्धा कमी होते. यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावणे आणखी कठीण होते. म्हणून आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होतात. त्यानंतर त्याच प्रकारे आवर्त सारणीमध्ये गणामध्ये वरून खाली जाताना इथे तुम्हाला काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे की परिणामी केंद्रकीय प्रभार वाढतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होते, पण त्याच वेळी अंतर सुद्धा वाढते, त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावणे सोपे होते. म्हणून आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म वाढत जातात. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.